बघू आपण रेपिटेशनचे बेनिफिट. रेपिटेशन मारलं ना एक तर स्टॅमिना वाढतो, त्याच्यानंतर तुम्हाला जे दम लागतो ना 1600 मीटरमध्ये किंवा रनिंग करताना तो दम लागत नाही, टाईम मॅनेजमेंट राहतो आणि ती भीती निघून जाते आणि स्पीड येते. ह्या 5-6 गोष्ट रिपिटेशन वर्कआउटने येते. तुम्ही जर आज 30 दिवस चॅलेंजचा 377 दिवस आहे. चला ग्राउंडकडे निघू. सकाळ सकाळ आता 3 वाजता. तर चला ग्राउंडकडे निघू. करंटला लेट होणार आहे आज, कंपनीतच आहे करंट. तर हे सगळं वल्ल झालं. तर काल पाऊस पडला बघा. काल कसं काय पाऊस पडला काय माहीत, पण वेगळीच थंडी आता. म्हणजे हिवाळ्याची नाही, जशी पावसाळ्यात थंडी राहते ना तशी थंडी. काल आपोआप पाऊस पडला, कारण की आम्ही कंपनीत होतो. शॉक झालो पाऊस कसं काय चालू झाला म्हणून. चला हॅलो ग्राउंड मध्ये आतल्या लाईट चालू केलं, पोरं आले तिकडचे. बरे लाईट लावल्यापासून ओके कार्यक्रम झाला सगळा. एक गोष्ट आहे, पोरं नवीन पोलीस भरती करायला आले ना, तर एक गोष्ट आहे. पहिली गोष्ट काय करा, कंटिन्युटी या ग्राउंडवर, नंतर प्रॅक्टिसवर डिपेंड असते. पहिले सगळ्यात मेन गोष्ट, फर्स्ट गोष्ट म्हणजे कंटिन्युटी. त्याच्यानंतर तुम्ही काय प्रॅक्टिस करते, किती प्रॅक्टिस करते याच्यावर डिपेंड असतं. नाहीतर मी किती प्रॅक्टिस करायला, जास्त प्रॅक्टिस करत असल्या आणि भारी प्रॅक्टिस करत असल्या आणि मध्ये सुट्ट्या मारत असल्या तर ती प्रॅक्टिस काही कामाची नाही. त्याच्यामुळे कंटिन्युटी सगळ्यात मेन आहे. पहिली गोष्ट ती करा, ती राहून द्या. हळूहळू प्रॅक्टिस इम्प्रूव्ह होत जातो माणूस. दररोज थोडा का वर्कआउट करा, पण एक ना एक दिवस वर्कआउट हे म्हणजे परफेक्ट होतोच माणूस. तर चला चला आपण आलो ग्राउंडकडे. आज काल पाऊस पडल्याने थोडंसं एवढं काय हे नाही पडला, पण थंडी वेगळी झाली पावसाळ्याने. तर चला, असं काय होतं, बिमार जास्त पडतं. आणि एक गोष्ट आहे, बिमार पडू नका. आजारी जर पडले तर काय होतं माहिती का, एकदा सर्दी खोकला झाला ना, तुमचे 7-8 दिवस अशी चालले जाते. म्हणजे तुमचा स्टॅमिना इंट्रोस सगळं खतम होऊन जातो. नंतर परत हे करायला टाइम जातो, कारण की सर्दी झाल्याने यांनी दम लागतो, कफ झाल्याने यांनी. त्याच्यामुळे रनिंगचा परफॉर्मन्स येत नाही. त्याच्यामुळे काय, जेव्हा इव्हेंट असला किंवा भरती असली त्या टायमाला थोडंसं काळजीपूर्वक करा. नाही ते बिमार पडले ना, सगळं मेहनत पाण्यात जाते. तर चला आता काय करू, आज परत घातलेलं आहे, आता वॉर्मअप करू आणि असंच जॉगिंग करू. आजचा वर्कआउट काय ते बघू, कारण की काल आपण बघितलं ड्रिल वर्कआउट बघितला. ड्रिल वर्कआउटने कसं लेग फ्री होऊन गेले ते. तर आज काय कोणता वर्कआउट करायचा ते बघू आपण. चलो तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग केली त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. आज सूर्य लवकर नाही निघणार होता, आभाळ आहे आज. तर चला, पण एक आहे, काल
आपण ड्रिल वर्कआउट केलं तर बॅकची मसल हॅमस्ट्रिंग मसल जाम झाली बरं. त्याला काल आपण केलं तर रिलॅक्स केलं तरी होत नाही. एक तर कधी पण असं हार्ड वर्कआउट केला ना स्क्वॉट किंवा ड्रिल वर्कआउट असे, तर काय होतंय मसल 2 दिवस टाईट राहते. कारण की आपण त्या दिवशीच फुल बॉडी स्ट्रेचिंग केली तर थोडी नॉर्मल लूज होती आणि त्याच्यानंतर आज परत करू परत नाही तर पोरं काय करते एकदम हार्ड वर्कआउट करते ना तर स्ट्रेचिंग करतच नाही, हॅमस्ट्रिंगला फ्री करतच नाही. ती कशी मसल टाईट होऊन जाते. टाईट झाली ना मग तिथे क्रॅम्प येतो ना किंवा सूज आली ना त्याच्यावर मग 4-5 दिवस राहत नाही. मग त्याच्यामुळे पोरं मध्ये यार काल वर्कआउट केला आणि मग 2 दिवस काय कोणता वर्कआउट करता येत नाही, मांड्या जाम झालं हे झालं. या जाम याच गोष्टीमुळे होत्या. कारण की तुम्ही स्ट्रेचिंग करा. रोल तुमचा सगळ्यात बेस्ट सांगितलंय तुम्हाला. एक तर दोरीने तुम्ही लेग स्ट्रेस करा नाही तर रोल करा. दोन्ही गोष्ट आहे. वर्कआउटच्या आधी आणि वर्कआउटच्या नंतर दोन्ही केलं तरी जमतं. तर चला आजचं आता जॉगिंग चालू करू. तर वॉर्मअप राऊंड झाले आपले कम्प्लीट. तर आजचा वर्कआउट आपला रेपिटेशन मारायचे आपल्याला या राऊंडला. रेपिटेशन वर्कआउट असा आहे की जेणेकरून आपला स्टॅमिना वाढतो, स्पीड वाढती. तर चला आज आपण मारणार रेपिटेशन वर्कआउट. इथे 400चा राऊंड नाही आपला तर 150चा राऊंड आहे आपला, कमी आहे थोडासा. तर आपण त्याचे 3 राऊंड 4 राऊंड आणि 2 राऊंड असे आणि 1 राऊंड या हिशोबाने मारू आपण. तर चला. आणि ग्राउंड पण आपलं थोडंसं खालीवर आहे त्याच्यामुळे एवढी स्पीड नाही लावता येणार. पण एवढं आहे हे फक्त स्पीडचा गेम नाही, फक्त स्ट्राईक टाकायच्या फक्त बस, फक्त लॉंग स्टेप टाकायच्या, बाकी दुसरं काही नाही. कारण की जोरात लॉंग स्टेप आणि स्पीडच्या नादाने काय होतं तिथं आपलं ग्राउंड खालीवर असल्यामुळे इंजरी व्हायची शक्यता आहे. त्याच्यामुळे काय करायचं जास्त स्पीड नाही लावायची, फक्त स्ट्राईक टाकायच्या. काल कोणतरी ग्राउंड मोल्डर राव आपलं इथे, कोणतरी गाडी घातली इथून सगळं मोडून टाकलं इथं 0 टर्न ते मारून. कोणी मोडलं काय माहिती, जाऊन आपलं असं असतं ते. ओके तर कोणी करणार नाही, तोडणार तर तोडायला तर 100 जण येते, हीच मेन गोष्ट आहे. तर चला आता रेडी होऊ आणि आजचा वर्कआउट चालू करू आपण.
एक गोष्ट सांगतो, आजकाल काही पण करणं सोपं आहे, कारण फक्त इच्छाशक्ती पाहिजे. काही ना काही रस्ता भेटत जातो. आपण जसं चॅलेंज चालू केलं तर बघा, कारण की दुसऱ्याहून नाही, आपलं स्वतःहून एक्झाम्पल आपण देतो. आपण चॅलेंज तर घेतलं होतं, मग कसं होईल, काय होईल, ग्राउंड आहे का आपल्याला, नाही आहे का, हे प्रॉब्लेम राहतेच. पण एकदा चालू केलं ना, आपोआप सोल्युशन निघत राहतं. आपल्याला ग्राउंड नव्हतं, 4 महिने आपण इथंच प्रॅक्टिस केली आणि इथंच ग्राउंड तयार झालं आपलं. आता धरणाकडे तिकडे जायची गरज नाही. तिकडं प्रॉब्लेम काय होता माहिती का, तिकडं बॅग एक ठेवायचं, रोड एकीकडे होता. तिथं पण रोड चांगला आहे तो, धरणाची भिंत, पण तिथं कसं सामान चोरीला ते जाण्याची शक्यता आहे. आणि तिथं कोणी पण येतं जातं. इथं कसं, इथं कोणी येत नाही एवढं. त्याच्यामुळे आपल्याला बोलायला सोपं होतं, वर्कआउट करायला सोपं होतं. जेवढा वर्कआउट एकटा आणि हे असलं ना लोकांच्या लांब, तेवढा ओके राहतो कधी पण. नाही तर कसं आहे, ट्रायपॉड लावला, हे लावलं, पोरं येऊन बसते, माणसं येऊन बसते, काय करू आला काही नाही. त्याच्यामुळे आपण इरिटेट होऊन जातो, आपल्याला मग ते करू वाटत नाही. त्याच्यापेक्षा एकटा असलं, लांब असलं, टेन्शन राहत नाही. तर चला, शूजलेस बांधले, आता रेपिटेशन मारू आपण. वॉचचा जुगाड करणं लागणार आपल्याला. हा रेपिटेशन वर्कआउट आपला. तो कसा मारायचा, पहिले आपण मारणार 2 राऊंड, त्याच्यानंतर मग 2 राऊंडचे रेपिटेशन मारणार आहे. टाइम काय येतो ते बघू.
तर आपण 2 राऊंडचे एक रेपिटेशन मारले. ते आपला पहिला टाइम आला 51 आला पहिला, मग दुसरा 47, मग 3 राऊंड 46 सेकंदांनी मारले आपण. म्हणजे एक एक रिदम सेट झाला आपला. तरी काय होतं, आपला टर्न आहे ना, टर्नवर काय होतं, एकदम जवळ टर्न असल्यामुळे काय तिथे स्पीड कमी होती आपली. आता अजून कमी टाइम आला असता आपला. तोच प्रॉब्लेम इथं. हा मोठ्या ग्राउंडवर काढला ना हॅक्रुटीन, पण इथं कसं आहे पाय ट्विस्ट व्हायची भीती, त्याच्यामुळे थोडंसं टर्नवर थोडं स्लो करणं लागतं. तर चला, पहिला रेपिटेशन वर्कआउट सेट कम्प्लीट झाला. आता दुसरा सेट काय ते बघू. पण त्या दोन्ही सेटमध्ये कमीत कमी 10 ते 12 मिनिटाचा गॅप घ्या, कारण की बॉडी पुरी रिकवर होऊन लागते. कारण बॉडी पुरी रिकवर झाली तरच आपला परफॉर्मन्स ओके निघाल. डायरेक्ट नाही मारायचं कधी. त्यामुळे आधी बॉडी रिकवर करून घेऊ. एक वॉकिंगमध्ये राऊंड मारू पहिले, त्याच्यानंतर मग दुसरा रेपिटेशन वर्कआउट कोणता आहे ते बघू. चला, तर आता आपण सिंगल राऊंड मारणार आहे. रेपिटेशनचे 3 राऊंड म्हणलं होतं, पण जास्त टर्नमुळे जास्त मारता येत नाही. आता सिंगल राऊंड, डबल राऊंड मारला, आता सिंगल राऊंड मारू आपण. सिंगल राऊंडचा काय टाइम येतो ते बघू. हा, प्रत्येक लॅप नंतर म्हणजे एक रेपिटेशन झाला तर त्याच्यानंतर 15 ते 20 सेकंदाचा गॅप घ्यायचा तरी. चार राऊंड मारले आपण 21-22 मध्ये. तर चला आता रेस्ट करू आणि दुसरा वर्कआउट काय ते बघू. त्याच्या आधी बघू आपण रेपिटेशनचे बेनिफिट. रेपिटेशन मारलं ना, एक तर स्टॅमिना वाढतो, त्याच्यानंतर तुम्हाला जे दम लागतो ना 1600 मीटरमध्ये किंवा रनिंग करताना, तो दम लागत नाही. टाइम मॅनेजमेंट राहतो आणि ती भीती निघून जाते आणि स्पीड येते. ह्या 5-6 गोष्ट रिपिटेशन वर्कआउटने येते. तुम्ही जर काही गेम असला किंवा भरती जवळ आली तर जास्तीत जास्त करून काय करायचं, रिपिटेशन वर्कआउट चालू करायचे. रिपिटेशन वर्कआउटने काय स्टॅमिना वाढतो, स्पीड वाढते, हिंड्रन्स वाढतो आणि तुमची जी भीती असते ती निघून जाते. ह्या सगळ्या गोष्टी एका वर्कआउटने होत्या. हा वर्कआउट कधी जेव्हा भरती आली तेव्हाच करायचं आणि मीडियम मध्ये हप्त्यातून एकदा चालू राहून द्यायचं. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट आपला रेपिटेशन संपला. आता काय करू आपण, दुसरा वर्कआउट काय आता आपला उरलेला ते बघू. तर चला आता मारू आपण स्किपिंग. स्किपिंग कुठं मारायच्या, खाली मारायच्या की इथंच मारू आपण वरती, कारण की खालीली माती उडती. कमी मारू आपण, 400-500 सेट मारू आपण, फक्त 100-100 सेट. तर चला, कारण की आपण ठरवलेलं आहे एक दिवस सपाटे एक दिवस स्किपिंग कसं हा वर्कआउट तर केला आपण, पण स्किपिंगने काय होतं, एक्स्ट्रा एनर्जी भेटते आपल्याला, एक्स्ट्रा पॉवर. तर चला स्किपिंग मारू.
चला आता स्किपिंग झाली कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. माईक इकडे ठेवू. माईक दरवेळेस विसरतो आपला. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज केला रेपिटेशन वर्कआउट. रेपिटेशन वर्कआउट कसे मारले आपण, काय मारले ते बघितलं आज. तर चला तुम्ही पण प्रॅक्टिस कशी करू शकता. रेपिटेशन वर्कआउट कधी केलं पाहिजे जास्त करून, आपल्या हप्त्यातून शेड्यूल तर केलं पाहिजे, पण कधी केलं पाहिजे जेव्हा भरती किंवा आपल्या गेम आली तेव्हा आपण रेपिटेशन वर्कआउट केला पाहिजे. तर चला